दहशतवाद विरोधी पथकानं सोमवारी रात्री रेल्वे स्थानकावरून संशयास्पदरित्या फिरताना एका युवकाला ताब्यात घेऊन त्याच्याकडील लॅपटॉप, सीडी, मोबाईल, पासपोर्ट जप्त केलेत। ही कारवाई एटीएसनं रेल्वे पोलिसांसह केली। संशयिताचं नाव समीर सारदाना असं आहे। या संशयितानं रेल्वे तिकीट घरातील कर्मचाऱ्याशीही वाद घातल्याचं बुधवारी उघड झालं। या कर्मचाऱ्यांनी तशी तक्रार एटीएस कडे केली आहे। क्योंकि उसने हमको मारने की धमकी दी थी। किन को? मैं को और ऑन ड्यूटी 31 तारीख को मैं और राठी था, तो दोनों लोग को सुबह 6 बजे आया और मारने की धमकी दिया। क्या बोल के हुआ था? कि तुम लोग एटीएस को इन्फॉर्मेशन किया है इसलिए। और वो कब से आ रहा है? पहले भी 2 बार आया था, पर ऑनलाइन बुक करके आता था। आप उसका आईडी भी चेक करता था? हाँ, पासपोर्ट जो भी डालता था वो चेक करते थे। फ्रिक्वेंटली आता रहता था वो इधर, बस इतना ही था। और आपको क्या बोल के धमकी दिया? बाद में सर जब आया उसको एटीएस वालों ने इंक्वायरी करके उधर छोड़ा रूम में वापस, तो वो आके हमको आके हमारे ऑफिस पे आया मंडे को मॉर्निंग 6 o'clock। आने का उसने हमको धमकी दिया कि तुम लोगों ने मेरा बारे में किसी एटीएस वगैरह को इन्फॉर्म दी है तो मैं तुम दोनों को छोड़ूंगा नहीं। अभी तो एटीएस से छूटने का तो मैं तुम दोनों को देखता अच्छे से छोड़ूंगा नहीं, तुम दोनों में किसी को भी। दहशतवाद विरोधी पथकानं ताब्यात घेतलेला युवक 3-4 दिवसापासून वास्को रेल्वे स्थानकावर फिरत होता। रेल्वे पोलिसांनी सोमवारी रात्री त्याला ताब्यात घेतल्यानंतर त्याच्याकडे वास्को ते कुळेपर्यंतची तिकीट सापडली। तसंच त्याच्याकडे 5 पासपोर्ट सापडलेत। एटीएसच्या अधीक्षक प्रियंका कश्यप, निरीक्षक निलेश राणे, उपनिरीक्षक राया नाईक यांनी संशयितांची वास्को स्थानकात दिवसभर चौकशी केली। There's just a preliminary inquiry going on, so that's all we are doing as of now. No confirmations. Who is he and we'll disclose the details. We'll have a proper briefing if there's anything to brief about. We'll definitely brief you all. But any terror suspect or any? As of now, no confirmations. Has ATS taken him under custody? He's been arrested with Vasco Railway Police Station since yesterday. We are yet to get the further custody. So ATS will take custody of that. Vasco Railway Police Station will take the further custody. He is in our custody only. We all are jointly interrogating him. Preliminary right now. Preliminary interrogations are going on. Did IB people came and? No confirmations yet. Let us interrogate and we'll come up with details. We'll have a proper briefing as and when we get any further details. We are in preliminary inquiry stage. We are in the preliminary inquiry stage. No comments as of now. We will continue with our inquiry. Once we have confirmed anything, we will get back to you. गोव्यात लष्कराची एक कार मिळून त्याच्याद्वारे लष्करी तळावर हल्ला करण्याचा दाव होता। त्यासाठी लष्कराची गाडी चोरण्याचंही ठरलं होतं। खालिद अहमद या त्यांच्या साथीदाराकडून त्यासाठी गोव्यात एका एजंटशी संपर्कही करण्यात आला होता। तसंच मडगावमध्ये 1.5 लाख रुपये आगाऊ रक्कम देऊन एक खोली भाड्यानं घेतली होती। मात्र सतर्क असलेल्या सुरक्षा यंत्रणेकडून देशभर कडक कारवाई अंतर्गत अनेक संशयितांची धरपकड झाल्यामुळे त्यांची कारस्थाने उघडकीस आली आहे। दरम्यान इस्लामिक स्टेट ऑफ इराक अँड सिरिया संघटनेच्या गोव्यातील नौदलाचा तळ उडवण्याचा दाव होता। तसंच विदेशी पर्यटकांवर हल्ला करण्याचाही कट होता, अशी माहिती महाराष्ट्र एटीएसच्या सूत्रांकडून प्राप्त झाली आहे। या दरम्यान अतिरेक्यांचे मडगावमध्ये वास्तव होतं, अशी माहिती उघड झाली आहे। जागतिक पर्यटन स्थळ असल्यामुळे गोवा हे अतिरेक्यांचं लक्ष होतंच। इसिसनेही पर्यटकांवर हल्ला करण्याचा कट रचला होता आणि त्यासाठी या संघटनेचे अतिरेकी कार्यरतही होते। शिवाय गोव्यातील महत्त्वाची लष्करी केंद्रही उद्ध्वस्त करण्याचं त्यांचं लक्ष होतं। वास्कोतील नौदल केंद्राचाही त्यात समावेश होता। महाराष्ट्र एटीएसच्या कोठडीत असलेल्या इसिसच्या अतिरेक्यांच्या चौकशी दरम्यान ही गोष्ट उघडकीस आली आहे।